खरं तर आता आघाडीने काय करावं, ती आघाडी नैसर्गिक नव्हतीच. स्वार्थाची आघाडी होती, सोयीची आघाडी होती आणि राजकारणामधनं गैरफायदा घेण्याची आघाडी होती. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून ती आघाडी निर्माण करण्यात आली होती आणि जैसी करणी पैसी भरणी जशा कृत्याने त्यांनी केलं. खरं तर ते कोणाबरोबर लॉयल आहे त्यांनी ते ठरवावं. आमच्याबरोबर बी नाही, त्यांच्याबरोबर नाही, यांच्याबरोबर बी नाही आहे. पण ते स्वार्थाचे आहेत, सोयीचे आहेत, ते चुकीचं आहे. आमची महायुती मात्र मजबूत आहे आणि एकत्रितपणे पुढचा प्रवास करणार आहे. सर, महायुतीच्या कार्यकर्त्यांवर ते अनेक वेळा बोलत होते आणि आता तेच म्हणतात की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये संधीच मिळाली नाही. प्रश्न विरोधकांचा जरी असला तरी याकडे तुम्ही कसं बघता? लोक, महाराष्ट्रातील लोक अत्यंत जागृत आहे. देशामधले जागृत नागरिकांपैकी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये विचारपूर्वक निर्णय घेतला जातो. पूर्वीपासून आपल्याकडे महाराष्ट्राच्या जनतेने अत्यंत विचारपूर्वक एक स्थिर, मजबूत, चांगलं सरकार दिलेलं आहे. महायुतीच्या पाठिंबाने एकतर्फा कौल दिलेला आहे. म्हणून निकाल स्पष्ट आहेत. कोणाला काय करायचं हा त्यांचा भाग आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये निगेटिव्ह राजकारण, खालच्या भाषेवर बोलणं हे बंद केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर आता चर्चा झाली पाहिजे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.